श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. या वर्षाची सगळ्यात शेवटची अमावस्या आणि सगळ्यात मोठी अमावस्या शनी अमावस्या, ज्याला आपण दर्श अमावस्या असं सुद्धा म्हणतो. सोमवती अमावस्या जी सोमवारी येते ती सोमवती अमावस्या असते आणि जी शनिवारी येते ती शनी अमावस्या असते. यावर्षी आपल्याला 28 तारखेला शुक्रवारी संध्याकाळी 7:56 सुरू होणार आहे. ती शनिवारी दुपारी 4:28 अमावस्या संपणार आहे. हिंदू धर्मामध्ये सूर्याने बघितलेल्या अमावस्याला आपण महत्त्व देतो. या दिवशी शनिवारी शनी अमावस्या आहे, तर शुक्रवारी संध्याकाळी 8च्या दरम्यान सुरू होणार आहे. आता शनी अमावस्या म्हटलं त्याचबरोबर सूर्यग्रहण पण आहे. जेव्हा सूर्यग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही आहे. जेव्हा अमावस्याच्या वेळेस येतं ते सूर्यग्रहण असतं, जेव्हा पौर्णिमेच्या वेळेस येतंच ते चंद्रग्रहण असतं. आपल्या भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही आहे, काळजी करायची गरज नाही. शनी अमावस्या हा दिवस शनी महाराजांची उपासना, भगवान शंकरांची उपासना करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. अमावस्या हा दिवस वाईट नाही आहे. आपण लक्ष्मीची पूजा सुद्धा अमावस्याच्या दिवशी करत असतो. हा दिवस वाईट नकारात्मकता, वाईट बाधा बाहेर काढण्याचा दिवस आहे. माता लक्ष्मीने, अन्नपूर्णा मातेने घरात वास करावा त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहतो. आता अमावस्या हा दिवस पितरांसाठीही तेवढाच महत्त्वाचा मानला जातो. अमावस्या वाईट दिवस नाही आहे. उलट शनी अमावस्या म्हटलं तर या दिवशी तुम्हाला साडेसाती चालू असेल किंवा तुम्ही शनिदेवांची उपासना, मारुतीरायांची उपासना करणं महत्त्वाचं आहे. त्याचीच माहिती आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी अमावस्या म्हटलं तर मनात वाईट नकारात्मकता येते, मनात भीती वाटते, इकडे नको जायला, असं काहीच नाही आहे. मनात काही आणायचं नाही. आपण अमावस्या साजरी करत असतो, दानधर्म करत राहतो, त्याचंच आपल्याला पुण्य जास्त प्रमाणात मिळत असतं. सगळ्यात आधी शनिवारी सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. अमावस्याच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सूर्यदेवांचे पुत्र शनी महाराज आहेत, म्हणून बघा सूर्याला अर्घ्य देणं महत्त्वाचं आहे. तर खरं तर बघा रोज सूर्याला अर्घ्य देणं महत्त्वाचं मानलं जातं. सूर्याला अर्घ्य दिल्यावर ते पाणी कुठल्याही तुम्ही झाडाला अर्पण करू शकता, तुळशीला सोडून. आता अमावस्या म्हटलं तर साफसफाई. शनिवारी अमावस्याच्या दिवशी साफसफाई करणं महत्त्वाचं असतं. शनी अमावस्याला तर आवर्जून करावं. आता साफसफाई करणं म्हणजे काय? घरातले जाळं जळमाटं काढून आपण वरच्यावरी नेहमी काढत असतो, पण अमावस्याच्या दिवशी अगदी घर स्वच्छ असलं तरीही वरच्यावर एक हात मारावा. आता बघा आपण फरशी पुसत असताना गोमूत्र, हळद, मीठ आणि थोडंसं लिंबू सगळं एकत्रित करायचं आहे आणि त्याने आपल्याला लादी स्वच्छ करायची असते. प्रत्येक अमावस्याला हा उपाय करावा. नक्कीच घरातली नकारात्मकता, कटकट खूप जास्त प्रमाणात कमी होते. घरातली साफसफाई झाल्यावर येते उंबऱ्याला हळदीचं लेपन. तुम्ही पण बघा या दिवशी उंबऱ्याला हळदीचं लेपन करायला विसरू नका. आपला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ करायचा असतो. आता माता लक्ष्मी पण त्याच दाराने आपल्या बघा घरात प्रवेश करत असते. म्हणून मुख्य दरवाजा स्वच्छ करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता किचन ओटा, मांसाहार, शाकाहारी दोन्ही प्रकार बनवले जातात, म्हणून अमावस्याच्या दिवशी आपण आपला किचन ओटा स्वच्छ करणे आणि गॅसची पण पूजा करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. किचनच्या समोरच्या भिंतीवर आवर्जून स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे. तुम्हाला तुमचा गॅस सुद्धा स्वच्छ करून त्याची पूजा करायची असते. तिथे माता लक्ष्मी, अन्नपूर्णाचा वास असतो. शनी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरातले देव मूर्ती असेल, टाक असेल तर ती स्वच्छ करून घ्यायची असते. मी बघा पंचामृतांनी स्वच्छ करत असते. कुठलेही लिक्विड, पितांबरी अशा काही गोष्टी वापरत नाही. तुम्ही पण बघा एकदा पंचामृतांनी स्वच्छ करून बघा, काही होत नाही. लिंबाचा वापर करायचा, अतिशय सुंदर असे देव निघतात. देवपूजा करण्याच्या आधी पितरांचीही सेवा करणं महत्त्वाचं आहे. अमावस्या हा दिवस पितरांसाठीही समर्पित आहे. दररोज तुम्ही सेवा करत नसाल तर अमावस्येच्या दिवशी पितृस्तुती स्तोत्रम पठण करायला विसरू नका. दक्षिणेकडे तोंड करून ही सुद्धा सेवा तेवढीच महत्त्वाची आहे, जी तुम्हाला शनिवारी अमावस्याच्या दिवशी करायची आहे. हे सगळं आपल्या घरासाठी असतं. दर्श अमावस्या किंवा शनी अमावस्याच्या दिवशी कहोळा हे एक फळ आहे. तामसी वृत्ती असते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कहोळा तुम्ही तुमच्या घराला लावू शकता. घराची बाहेर तुम्ही बांधू शकता. फ्लॅट सिस्टीममध्ये बघा असं होतं की घराच्या बाहेर अशा गोष्टी बांधू शकत नाही. तुम्ही तुमच्या घराच्या आतमध्ये तुम्ही बघा प्रवेशद्वाराच्या तिथे तुम्ही आतमध्ये बांधू शकता. तुम्ही तुमच्या दुकानातही बांधू शकता. भाड्याचं घर असेल तर कहोळा बांधला तर चालेल का? तर बघा हे तुमच्यावर आहे. स्वतःचं घर असेल तर कहोळा आवर्जून बांधावा. कहोळा बांधत असताना दुकानातून आणावा, तो स्वच्छ साफ करावा, त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून बघा ते देवासमोर ठेवावं. प्रार्थना करावी, माझ्या घरात येणारी वाईट शक्ती, वाईट बाधा तुम्हाला माहिती आहे का? काही कहोळा बघा 2-3 दिवसातच खराब होतो, तर काही 4-5 महिने बघा खराब होत नाही. तर तुमचा कहोळा चांगला असेल तर 2-3 अमावस्यापर्यंत तर बदलायची गरज नाही. काही कहोळा बघा
पिकांचा कहोळा 4-5 दिवसात खराब होत असेल तर तुम्ही बदलू शकता आणि तुम्ही बघा कुठल्याही शनिवारी कहोळा घराला लावू शकता। तर नजर दोष असेल, बाहेरची बाधा असेल तर तुमच्यासाठी बघा कहोळा अतिशय महत्त्वाचा आहे, वापरला जातो, लावला जातो। तुम्हाला लावायचा असेल तर शनी अमावस्या अतिशय महत्त्वाचा दिवस, या दिवशी तुम्ही आवर्जून करावे। शनी अमावस्या हा दिवस शनी महाराजांसाठी समर्पित आहे। तर अमावस्या म्हटलं तर पितरांसाठीही महत्त्वाचा आहे। तुम्ही जर या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ काही गोष्टी दान केल्या तर अमावस्या मागायला ताई येतात। तर तुम्ही बघा तुमच्याकडे येत असतील तर तुम्ही त्यांना बघा दान करू शकता। ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ तुम्ही दान करू शकता। तुमच्या घरातले न वापरलेले कपडे, ते चांगले कपडे असतील तर ते स्वच्छ धुवून बघा इस्त्री करून तुम्ही ते दान करू शकता। कडधान्य, भाजीपाला या गोष्टी पण तुम्ही दान करू शकता। तुमच्याकडे बघा कोणी अमावस्याला ताई येत असतील मागायला तर त्यांना बघा आवर्जून तुम्ही हे दान धर्म करू शकता। हा उपाय एवढा बघा मैत्रिणींनो महत्त्वाचा आहे की खूप चांगला अनुभव येतो। पितरांसाठी दर अमावस्याला दहीभात ठेवायचा असतो। केव्हा ठेवायचा असतो तर 12 ते 12:30 1च्या दरम्यान तुम्ही ठेवू शकता। तर बघा तुमच्या घराच्या टेरेसवर किंवा तुम्ही खिडकीत किंवा बाल्कनीत तिथे बघा कावळा येतो, त्यांच्यासाठी बघा दहीभाताचा नैवेद्य ठेवायचा असतो। प्रार्थना करायची असते। जर अमावस्येच्या दिवशी असं म्हटलं जातं की पितृ सूक्ष्म स्वरूपात आपल्या घराच्या बाहेर वास करत असतात, त्यांच्यासाठी ते बघत असतात की दानधर्म करणं, त्यांची सेवा करणं या दिवशी बघा रोज करत नसाल तर आंघोळ झाल्यावर देवपूजा करायच्या आधी तुम्ही बघा पितरांची सेवा करायची असते। तर रोजच करायची असते, अर्थात आम्हाला बघा जमत नाही तर अमावस्येच्या दिवशी नक्कीच पितरांची सेवा करणं, पितृस्तुती स्तोत्रम दक्षिणेकडे तोंड करून वाचणं तेवढंच महत्त्वाचं आहे। या दिवशी अन्नदान, गरिबांना बघा वस्त्रदान, अन्नदान, चप्पलदान या गोष्टी करू शकता। शनी अमावस्या आली, शनी महाराजांची क्रूरसृष्टी आपल्यावर होऊ नये असेल तर ती कमी व्हावी म्हणून तुम्हाला बघा एखाद्या गोरगरिबांना ताजं अन्न तुम्ही काहीही दान करू शकता। बॉटल बघा, पाण्याची बॉटल दान करू शकता। तर शनी महाराजांची साडीसाठी असेल तर या गोष्टी करायच्या का तर नाही, तरी नसेल तरी दर अमावस्याला किंवा बघा शनी अमावस्याला च्या दिवशी शनी महाराजांचे दर्शन घेणे, मारुतीरायांचं दर्शन घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे। शनी अमावस्याच्या दिवशी शनी चालीसा आवर्जून पठण करावे। तुमचे जर कर्म चांगले असतील, 7:30च्या काळात भरभरून देतील। शनी महाराज वाईट नाही आहेत, ते शिस्तीचे देवता आहेत, न्यायाचे देवता आहेत। म्हणून बघा काही चुकी झाली तर चुकीला माफी, पण त्रास 7:30चा लोक बघा खूप घाबरतात। काही घाबरायचं नाही, तुमचे कर्म चांगले आहेत। शनी देवतांची उपासना केली खूप चांगलं होतं। शनी महाराजांचे गुरु हे भगवान शंकर आहेत। जर तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन जल अर्पण केलं, काळे तीळ अर्पण केले तर भगवान शंकरांना प्रार्थना केली तरी सुद्धा शनीचा प्रभाव कमी होतो। उतारा बघा, भाड्याचं घर असेल तर उतारा करता येत नाही, स्वतःचं घर असेल, नवीन गाडी आहे, अपघात होत असेल तर शनी अमावस्येच्या दिवशी घरावर, तुमच्या गाडीवर नारळाचा उतारा करावा। प्रत्येक वेळेस बघा नारळ बदलायची गरज आहे। मुलावर, घरावर, गाडीवर असं करता येणार नाही। आता समजा मला घरावरून करायचं आहे तर एक नारळ घेणार, त्याच्यावर मी सिंदूरने त्रिशूल काढणार, शेंडा समोर असावा, घराच्या बाहेर उभा राहून संध्याकाळी तुम्हाला उतारा करायचा आहे। 7 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने 7 वेळा उतारा करायचा आहे। उतारा करून झाल्यावर तो नारळ व्यवस्थित ठिकाणी ठेवू शकता, नाहीतर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता। हा उतारा जर अमावस्येला करायचा असतो, एखाद्या आजारी व्यक्ती असेल, बाधित व्यक्ती असेल त्याच्यावर नारळ उतारा करू शकता। अतिशय सुंदर प्रभावी। घरात बघा भांडण होत आहेत, कधी कधी कोणाशी पटत नाही, अमावस्या आली तर नवरा चिडचिड करतो, त्याला काय होतं तर बघा अमावस्येच्या संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, पिवळी मोहरी त्याच्यावर बघा रक्षा तुम्हाला घ्यायची आहे आणि 11 वेळा वल्गा सुक्तम, 11 वेळा कालभैरवाष्टकम तुमच्या घरात पठण झालंच पाहिजे। हे सगळं पठण करायचं आहे, ते बघा मोहरी आणि रक्षा घेऊन तुम्हाला पठण करायचं आहे। तुमच्या घरात प्रत्येक रूममध्ये ती रक्षा आणि मोहरी तुम्हाला टाकायची आहे। दुसऱ्या दिवशी बघा घर झाडून घ्यायचं। हा उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल। घरात कालभैरवाष्टकम, वल्गा सुक्तम, वाईट बाधा, संकट त्याच्यासाठी बघा खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही हे सेवा करून बघा, महिलांना तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल। मंदिरात जाणं नाही झालं तर बघा, मंदिरात जायचं आहे तर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य झालं नाही तर तुम्हाला घरात बसून ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा मंत्रजप आवर्जून करायचा आहे। तर मंदिरात केला तर अतिशय उत्तम। तर आजच्यासाठी इतकंच। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।